हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहे जवळपास 6:45 होत आलेले आहेत. लहान मुलाची अंघोळ झाली होती आणि आता मी अंघोळीला गेले. पाणी मी भरत लावलेलं बकेटमध्ये, गिझर चालू केलेला, पण मग बकेटमधलं पाणी चेक केलं तर पूर्णपणे ते थंड लागत होतं. मग म्हटलं आता काय, म्हणजे गिझरचा सेल संपलाय की गॅस संपलाय, मला काही कळेना. गॅस उचलून बघितला मी, सिलेंडर तर एकदम हलका-फुलका लागत होता. तर म्हटलं की चला आता, म्हणजे हा गॅसच संपलेला आहे. कारण की हा सिलेंडर लावून ना जवळपास 2 महिने होऊन गेलेले. तर मग आता हा तर संपणारच होता आणि नशीब हा सिलेंडर काल आलेला आहे भरलेला. तर 2 वेळा नोंदवला आणि 2 वेळा नोंदवल्यानंतर हा सिलेंडर आलेला आहे. तर पटापट मी तो सिलेंडर लावून वगैरे घेतला आणि दुसरा सिलेंडर जो रिकामा झालेला ना, तर तो व्हील स्टँड जे आहे तर त्याच्यावर ठेवून तो पटकन बाहेर आणून ठेवला मी. आता सकाळी-सकाळी असं म्हणजे गॅस वगैरे संपणं आणि मग ही अशी वाढीव कामं जर असली ना, तर फार वैताग येतो बरं का. आता गॅस गिझर आहे आमच्याकडे. याआधी माझ्याकडे इलेक्ट्रिक गिझर होता. पण इलेक्ट्रिक गिझरचं पण मी तुम्हाला सांगते. तर ना साधारणपणे आठवड्याभरापूर्वी एक यूट्यूबर आहेत आणि त्यांचा व्हिडिओ माझ्या नजरेसमोर आला आणि त्या व्हिडिओमध्ये ना त्यांचं म्हणजे रेसिपीचं चॅनल आहे त्यांचं आणि त्या चॅनलमध्ये त्यांनी ना असा एक फोटो आणि त्या फोटोला हार वगैरे लावून असा काहीतरी थंबनेल होता त्यांचा. तर मग मी म्हटलं की ह्यांचे रेसिपीचे चॅनल आहेत आणि असा का थंबनेल लावला, म्हणून मग मी त्यांचा ना त्यांचा व्हिडिओ चेक केला. तर त्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा पाहिलं ना, तर मला इतकं म्हणजे वाईट बातमी मला कळाली ना. तर त्या ज्या ताई आहेत, गुजराती यूट्यूबर आहेत त्या, शीतल रेसिपीज असं काहीतरी नाव आहे त्यांच्या चॅनलचं. आणि त्यांचा मुलगा ना साधारणपणे मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी, महिन्याभरापूर्वी साधारणपणे माझ्या अंदाजे, तर तो ना वारला तो मुलगा आणि कसा वारला ते देखील मी तुम्हाला सांगते. तर ते ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते ना, तर त्यांच्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या लाईनमध्ये वरच्या किंवा त्याच्या वरच्या फ्लोअरला कोणाच्या तरी ना म्हणजे पाण्यातून करंट येत होता. साहजिकच आहे, वॉटर गिझर असणार आहे तो आणि त्याच्यातून तो गिझर करंट पास होत होता आणि तो करंट ना पूर्ण त्या लाईनमध्ये सगळ्या घरांमध्ये येत होता. आणि या मॅडम आहेत ना, तर यांनी म्हणजे मोठा मुलगा या ज्या बाहेरच्या बाथरूममध्ये गेला होता. म्हणजे आपण जे मास्टर बेडरूमचं एक असतं आणि एक दुसरं एक बाथरूम असतं. तर त्याच्यामध्ये गेला तो अंघोळीला. आणि तोपर्यंत ना त्यांच्या मोबाईलवरती एक मेसेज आला. आता त्यांनी तो चेक केला तर त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, बिल्डिंगचाच मेसेज होता तो, की पाण्यामध्ये ना शॉक येतोय. पण मग यांनी दुर्लक्ष केलं थोडंसं. ते बोलले, की असं कसं काय शॉक येतोय, नाही का? म्हणजे शॉक येत असेल तर आपल्याच घरामध्ये येईल आणि दुसऱ्यांच्या घरातला शॉक आपल्या घरामध्ये कसा काय येईल? असं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं आणि पुन्हा ना 2-3 मिनिटांनी पुन्हा एक मेसेज आला, की बघा खूप हार्ड शॉक येतोय आणि जरा चेक करा, आपल्या घरातल्या मुलांना जरा म्हणजे सांभाळून जरा. तोपर्यंत तिने तिच्या मिस्टरांना सांगायचा प्रयत्न केला. धावत ती तिच्या मिस्टरांकडे गेली आणि त्यांना सांगितलं, की असं कसं काय शक्य होईल? म्हणजे आपल्या घरातल्या गिझरचं तर आपल्याला शॉक लागेल, दुसऱ्यांचं कसं काय पास होईल, नाही का? तर मग त्यांनी मोठ्या मुलाला विचारलं, तर ते बोलले, की आत्ताच तो मुलगा ना बाथरूममध्ये अंघोळीला गेलाय. आणि बाथरूममध्ये अंघोळीला गेलाय म्हटल्यानंतर दोघं पण घाबरले आणि त्यांनी पटापट दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तर तो दरवाजा काही उघडला नाही वाटतं, पण मग त्यांनी कसा तरी तो दरवाजा उघडला. तर उघडला तर तो मुलगा ना त्यांचा मोठा मुलगा होता वाटतं आणि मला वाटतं तो इंजिनिअरिंग करत होता आणि तो ना शॉक लागून खाली पडलेला. इतके ते वडील आणि आई घाबरले होते ना, तर त्यांनी सकाळी-सकाळी ना धावपळ केली, पण कुठल्याच हॉस्पिटलमध्ये त्याला घेतलं नाही. तर वडिलांना माहिती होतं, की मुलगा म्हणजे घरातच गेलाय म्हणून, पण आईची एक अशी आस असते ना, की नाही आणखीन कुठल्यातरी दवाखान्यामध्ये घेऊन जाऊया म्हणून. तर इतकं वाईट वाटलं ना आणि आणखीन एक त्यांनी सांगितलं होतं, की शॉक वगैरे येत असेल आपल्या घरामध्ये, तर ते ना आपल्या घरातलं कनेक्शन ट्रिप होऊन जातं. म्हणजे शॉक वगैरे बसत नाही. सगळे उपकरणं बंद होऊन जातात. पण मग असं कसं काय शॉक बसला ना, म्हणून मग मला फार भीती वाटते बरं का. म्हणजे असं होतं देखील. कारण की माझ्याकडे जेव्हा इलेक्ट्रिक गिझर होता ना, तर त्या इलेक्ट्रिक गिझर ज्यावेळेस असायचा आणि मुलं त्यावेळेस लहान असायची ना, सकाळची शाळा असल्यामुळे सकाळी फार घाई गडबड असायची. तर दोन्ही बाथरूममध्ये आमच्या म्हणजे मुलांच्या अंघोळ्या वगैरे व्हायच्या. तर त्यावेळेस ना मला स्वतःला देखील 1 ते 2 वेळा शॉक लागलेला आहे आणि शॉक लागून असं पूर्णपणे असं झणझण्या येतात हाताला पूर्णपणे. आणि लहान मुलांना देखील म्हणजे माझा जो मोठा मुलगा होता ना, तर त्याला देखील 2 ते 3 वेळा असं शॉक लागलेला आहे. आणि एकदा तो पूर्ण बाथरूममधूनच असं धावत पळत आलेला, "मम्मी काहीतरी होतंय माझ्या हाताला" म्हणून. तर मग मी यांना सांगितलं होतं, की म्हटलं मला तो इलेक्ट्रिक गिझर नकोच आहे म्हणून. कारण की
मी त्यावेळेस कारण की अनुभव घेतला होता, शॉक लागतोय. पण मला ते म्हणायचे, की "तुम्ही ओल्या हाताने जर गिझरचं बटन चालू करणार तर तसंच होणार ना." पण मग म्हटलं, की "नको," म्हटलं. मला लागलंय ठीक आहे, पण म्हटलं मुलांना जर काही झालं वगैरे, मुलांना शॉक लागला तर. म्हटलं घाई गडबडीमध्ये म्हटलं मला ते नकोच आहे, गिझर काढून टाका. पण मग त्यांनी म्हणाले, की "ठीक आहे काढूया." पण म्हटलं, की "नाही मला रिस्कच घ्यायची नाही." मग मी काय केलं दुसऱ्या दिवसापासून ना सरळ गॅसवर पाणी गरम करायला लागले. आपली गॅस शेगडी असते ना त्याच्यावर. मग शेवटी त्यांना कळालं वाटतं, की आता ही काय म्हणजे ते वापरणार नाही. मग त्यांनी काय केलं, तो गीझर काढला आणि आता गॅस गीझर आम्ही वापरतोय. पण गॅस गीझर जरी वापरत असलो ना आपण, तर त्याचा देखील खूप आपण काळजीने वापरला पाहिजे. तर ज्यावेळेस आपण गरम पाणी गॅस गीझरमधून काढत असतो ना, त्यावेळेस ना खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवा. कारण की गॅस जर बाथरूममध्ये जास्त साठला आणि खिडक्या दरवाजे जर बंद असतील ना, तर सफोकेशन होऊन माणूस ना खाली म्हणजे असं पडू शकतो किंवा मग ना गॅसचं म्हणजे तुम्हाला समजू शकतं मला काय म्हणायचंय ते. तर असं काही होण्याची शक्यता आहे. म्हणून ना तुम्ही जर इलेक्ट्रिक गिझर किंवा गॅस गिझर जर वापरत असाल ना, तर खूप सांभाळून वापरा. ही एक माझी कळकळीची विनंती आहे आणि हे मी स्वतः देखील अनुभवलं होतं आणि काल परवा तर माझ्या म्हणजे भरापूर्वीचा एक व्हिडिओ देखील आलेला त्या गुजराती ताईंचा. तर तो मी तुमच्याशी तो इन्सिडेंट शेअर केलेला आहे. तर प्लीज घरामध्ये गॅस गिझर किंवा इलेक्ट्रिक गिझर असेल ना, तर खूप सांभाळून तुम्ही तो वापरा. तर इथे मी ना आता सकाळी-सकाळी माझ्या कामालाच लागलेली आहे डायरेक्ट. म्हटलं वेगळा काही नाश्ता करायचाच नाही. लागलीच स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा. कारण की ना सकाळी एवढा मला वेळ नसतो. म्हणून मी पटापट ना चपातीचं पीठ वगैरे मळून घेतलं आणि फटाफट चपात्या वगैरे करून घेतल्या. तर आता निलय नाश्त्याचा बाकी होता. ब्लॅक टी माझा झाला होता. तर म्हटलं ह्याला पटकन पहिला नाश्ता देते. तर त्याला ना तूप म्हणजे चहा चपाती फार आवडते. तर चपातीला तूप लावून देतीये मी आणि मग त्याने एकदा असा पोटभर नाश्ता केला ना, की माझं टेन्शन देखील जातं आणि त्याचं देखील पोट भरलेलं राहतं. तर इथे त्याला ना चपातीला तूप वगैरे लावून दिले, चहा वगैरे देते आणि आता त्याला देखील नाश्ता करून घ्यायला सांगते. मग मी माझी बाकीची कामं करायला मोकळी. आता ना जवळपास साधारणपणे घड्याळामध्ये 9 वाजत आलेले आहेत आणि मला ना 9:30चा क्लास आहे. तर इथे निलयला नाश्ता दिला आणि मी माझा चहा इथे वेगळा बनवून घेतलेला आहे. निलय ब्लॅक टी पितो कारण की निलयला दुधाचा चहा वगैरे आवडत नाही. तर एकीकडे ब्लॅक टी वगैरे झाला सॉरी दुधाचा चहा वगैरे मी छान असं करून घेतलाय आणि आता पटापट किचन वगैरे आवरून घेतेय. तर मगाशी तुम्ही बघितलं असेल, की ना मस्तपैकी असे ह्याला मुगाला मोड आले होते आणि म्हटलं, की चला आज नाश्त्याला ना मस्तपैकी भाजलेले मूग आपण करूया मोड आलेले. तर ना या डब्यावरती एक छोटासा कोरफडचा तुकडा तुम्हाला दिसत असेल. कोरफड झाड असतं ना आपलं झुडूपचं त्याचा तुकडा. तर रात्री ना मी काय केलं चेहऱ्यावर खूप पिंपल्स आणि डाग-डाग दिसत होते म्हणून मी काय केलं रात्री ना कोरफडचं गर पूर्णपणे चेहऱ्याला लावून झोपते. तर त्याच्यामुळे काय होतं ना चेहरा मॉइश्चराइज तर राहतो आणि डाग देखील कमी होतात. तर असं मी साधारणपणे आता 4-5 दिवसापासून करतीये. तर हे जे मोड आलेले मूग होते ना, तर थोडंसं ना 4-5 थेंब तेलाचे टाकले आणि चिमटभर मीठ घालून हे छान असं भाजून घेतलंय. अशाच पद्धतीने तुम्ही मटकी वगैरे भाजून देखील मुलांना देऊ शकता, कडधान्य वगैरे मोड आलेले. खूप टेस्टी लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, म्हणजे ते कच्चेपणा एक साधारणपणे क्रंच असतो ना त्याच्यातला, तर त्याच्यामुळे एक छान असं खायला देखील मस्त वाटतात ते. प्रोटीन असतं याच्यामध्ये, फायबर आहे भरपूर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ना, की हे जे आपण मोड आलेले कडधान्य वगैरे खातो ना, तर ते मी भाजून केले, तर ते तुम्ही ना वाफवून देखील करू शकता. पण खरं सांगू का, भाजलेले ना वाफवल्यापेक्षा मला जास्त आवडतात म्हणून मग मी हे भाजून घेतलं. तर नाश्ता वगैरे मी साईडला काढून घेतलाय माझा. म्हटलं आता तोपर्यंत ना हे पटकन गॅस वगैरे स्वच्छ करून घेते. कारण की मग ना एकदा का किचनमधून बाहेर पडलो की मग पुन्हा किचन आवरायला आणि उरकायला कंटाळा येतो. म्हणून म्हटलं की चला पहिलं हे किचन आवरून घेऊया. तर आज डब्याला भाजी काय द्यायची हा खूप मोठा प्रश्न पडलेला कारण की ना घरामध्ये अजिबातच भाजी नव्हती आणि हे जे कडधान्य होतं मोड आलेले मूग तर ते एकदम थोडेसे होते तर त्याची काही भाजी अशी पुरली पण नसती म्हणून मग म्हटलं की चला आज भाजीला झटपट असं काहीतरी ना बटाट्याची भाजी वगैरे करूया बटाट्याच्या काचऱ्या असतात ना तर त्याची भाजी करूया तर मग त्याची भाजी आता मी खूप साध्या पद्धतीने करते झटपट होते बटाट्याची भाजी आणि मला इतका वेळ देखील नव्हता की बाहेर जाऊन भाजी वगैरे आणायला कारण की क्लासचा वेळ असल्यामुळे सकाळी ना अजिबातच कुठे जायला वेळ मिळत नाही. एकतर ती भाजी तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवा, स्वच्छ निवडून ठेवा, तर मग दुसऱ्या दिवशी आपली कामं झटपट होतात. मग एकच ऑप्शन होतं माझ्याकडे, की बटाट्याची भाजी करणं. छान अशी लसूण, जिरे, मोहरीची फोडणी दिली आणि त्याच्यामध्ये ही बटाट्याच्या काचऱ्या घालून, तिखट मीठ घालून मस्त असं परतून घेतलंय. वाफेवर शिजून जाईल ही भाजी
म्हटलं आता ही भाजी होती तोपर्यंत पटकन नाश्ता करून घेते, कारण की ना क्लास सुरू झाल्यानंतर मग नाश्त्याला देखील वेळ मिळत नाही मला, म्हणून मग पटकन नाश्ता वगैरे करून घेतला. तर आज नाश्त्याला आहे माझ्या ताटामध्ये मोड आलेले मूग आहेत भाजलेले, आणि चहा, आणि निलयने एक चपाती ठेवलेली आहे तशीच रोल त्याचे तूप लावलेले. तर मग तेच रोल मी घेतले आणि आता इथे पटकन मी माझा नाश्ता करून घेते. नाश्ता वगैरे झाल्यानंतर निलयकडे म्हटलं बघूया जरा काय करतोय. तर निलय तयारी करत होता. आणि हो, इथे ना आज म्हणजे निलयची पॅरेंट्स मीटिंग आहे, तर मग मला स्कूलमध्ये जाणं गरजेचं होतं. निलयची तयारी झाली. निलयचा जवळपास 11:30चा म्हणजे स्कूल होती. तर मग म्हटलं की चला, तो म्हणत होता की मम्मी पटकन पटकन चल म्हणून. तर माझी ही एकच धावपळ चाललेली आहे. तर पटापट मी आधीच तयारी वगैरे केली होती, पण म्हटलं आता आणखीन थोडंसं भरभर आवरते. ओढणी वगैरे घेतली, केस वगैरे पुन्हा विंचरले, आणि आता निलय बरोबर चाललेली आहे मी त्याच्या स्कूलमध्ये. तर आज पॅरेंट्स मीटिंग असल्यामुळे ना, म्हणजे जी युनिट एक्झाम वगैरे झाली तर त्याच्यामध्ये मुलांनी काय केलेलं आहे, किंवा मग आता जी येणारी एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कशी म्हणजे मुलांकडून अभ्यास करून घेतला पाहिजे, किंवा मग आणखीन मुलांबद्दल काय असेल, मुलं कशी म्हणजे बिहेव करतात स्कूलमध्ये वगैरे, तर त्या सगळ्याच म्हणजे चर्चा तिथे होते. तर म्हटलं की चला जाऊन येते, कारण की ना पॅरेंट्स म्हणून आपण स्कूलमध्ये एकदा म्हणजे भेट देखील दिली पाहिजे. आता मुलांचे पप्पा असते ना, तर तेच गेले असते माझ्याऐवजी, पण आता ते नाहीयेत म्हटल्यानंतर माझी थोडीशी धावपळ होते. सगळीकडेच जायचं आणि सगळीकडेच लक्ष द्यायचं म्हटलं की ते ना थोडंसं म्हणजे धावपळीचंच काम आहे. निलयच्या स्कूलमध्ये आले मी, आणि निलयची स्कूल तुम्ही बघू शकता. तर पॅरेंट्स मीटिंग वगैरे अटेंड करून आता मी निघालेली आहे घरी. आणि हे बघा, हे इतक्या सगळ्या ट्रॉफीज आहेत या स्कूलच्या मुलांनी मिळवलेल्या, आणि ह्या इथे अशा छान अशा बाहेर लावल्यात. म्हटलं की चला आता घरी तर चालली आहे, आणि शाळेच्या बाजूलाच माझ्या नंदेचं घर होतं, तर म्हटलं की चला आमच्या बाबूला बघून येऊया. तर 2 ते 3 मिनिटाच्याच अंतरावरती यांचं घर होतं. तर इकडे आले, तर आमच्या बाबूला आली आहे झोप, आणि तो आता झोपतोय. बाबूबरोबर खूप साऱ्या गप्पा वगैरे मारल्या, खेळले मी त्याच्याशी, आणि आता म्हटलं की त्याची अंघोळ झाली तर त्याला झोप आली असेल तर त्याला झोपू द्यावं. तिथे मी बसले थोडा वेळ, आणि अर्धा पाऊण तास घालवल्यानंतर निघालेली आहे मी घरी. तर म्हटलं की चला घरी जाता जाता आणखीन थोड्याफार काही भाज्या वगैरे लागतायत, तर त्या भाज्या सगळ्या मी घेत, कारण की मग पुन्हा भाजी घ्यायला मला वेळ नव्हता. त्याच्यामुळे मला ज्या भाज्या हव्यात ना 3 ते 4 त्या भाज्या मी घेतल्या. आणि आता घरी आले, थोडंसं निवांत वेळ असा 10-15 मिनिटं थोडंसं निवांत बसले. आणि आता हे काय आलेले आहे, तर हे आलेलं आहे माझ्या भावाने पाठवलेलं आहे गिफ्ट माझ्यासाठी. तर आता ह्या गिफ्टमध्ये काय आहे तर ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते. तर या गिफ्टमध्ये आहेत साड्या, आणि या साड्या जवळपास 3 साड्या आहेत, आणि 3 साड्या जवळपास माझ्या दादा आणि वहिनीने पाठवलेले आहे. तर तुम्ही जर माझे जुने ब्लॉग बघितलेले असतील तर त्याच्यामध्ये देखील माझ्या दादा वहिनीने पाठवलेले गिफ्ट्स जे आहेत ते मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. तर आता ह्या साड्या माझ्या वहिनीने पाठवलेल्या आहेत, आणि दादाची चॉईस, माझी, वहिनीची, अशा सगळ्या साड्या आहेत. या आता 3 साड्या. तर खरं तर 2च ठरल्या होत्या. मी माझ्या वहिनीला 2च सांगितलेल्या. पण मग नंतर जी मी कॅन्सल केली ना, तर ती देखील वहिनीने पाठवली. जवळपास 3 साड्या झालेल्या आहेत. आणि ह्या साड्यांचं फॅब्रिक ना साधारणपणे सिल्क पॅटर्नमध्ये आहे, आणि अजरक मिरर वर्कवाली ही साडी आहे. तर ही जी साडी आहे ना, तर साधारणपणे पर्पल इंडिगोमधून असा शेड आहे त्याचा, आणि पदराला ना असे छान असे म्हणजे काय म्हणतो, गोंडे वगैरे आहेत गोल्डन कलरचे. तर अशी ही साडी आहे, आणि छान वाटते, सिंपल सोबर. रात्रीच्या वेळेस छान वाटेल, म्हणजे अशी चमकते ना मिरर असल्यामुळे. तर हा एक पॅटर्न होता. तर दुसरा पॅटर्न पण मी दाखवते. दुसरा पॅटर्न खूप जबरदस्त आहे. तर ही लाल कलरची साडी, याच्यातून ब्लॅक कलर एक होता. मला ना ब्लॅक फार आवडतो. पण ही जी साडी आहे ना, ही माझ्या वहिनीची फेव्हरेट आहे. म्हणजे वहिनीने तिच्या आवडीची साडी पाठवलेली आहे ही. तर वहिनीच्या आवडीची साडी ही तिने जी दिलेली आहे ही रेड कलरमधली आहे, आणि मस्त असं मिरर वर्क आहे. आणि याचा पल्लू जर बघाल ना, तर इतका जबरदस्त आहे ना. पूर्ण मिरर वर्कची लेस आहे या पल्लूला लावलेली, आणि छान वाटतोय पल्लू. आणि ही साडी जर नेसली ना, तर मस्त चापून चुपून, म्हणजे तीनही साड्या चापून चुपून बसतील अशा.
आणि ही तिसरी साडी जी मी कॅन्सल केली होती, कारण की नंतर मला ती पर्पल आवडली ना, मग मी वहिनीला म्हणाले की वहिनी ही कॅन्सल करून टाका, पर्पल आणि ही जी रेड वन तुम्ही सिलेक्ट केली आहे तर तेच पाठवा म्हणून. पण मग ही मी आधी सिलेक्ट केली होती, त्याच्यामुळे ना वहिनीला असं वाटलं अरे तिने ती आधी सिलेक्ट केलेली आणि दादा पण काहीतरी बोलला वाटतं, तिला ती आवडली होती ना ती पण दे म्हणून. तर अशा या 3 साड्या आहेत. आता याच्यावरचे ब्लाऊज वगैरे काही शिवलेले नाहीयेत, पण तरी पण मी तुम्हाला अशीच लावून दाखवते मी साडी. तर ही बघा, ही साडी ना इतकी सिंपल आणि सोबर दिसतीये ना, म्हणजे एकदम भारी जबरदस्त वाटली मला. आणि फॅब्रिक असं मऊ आहे, त्याचं सिल्क पॅटर्न मध्ये आहे आणि मिरर वर्क आहे. खूप छान वाटेल, म्हणजे ह्याच्यावरती काही जास्त ज्वेलरी वगैरे घालायची गरज नाही, कारण की ऑलरेडी मिरर वर्क आहे आणि त्याच्या म्हणजे किनारीला देखील मिरर लावलेले आहे. तर आता ही रेड साडी बघा, तर ही रेड साडी अशा पद्धतीची आहे, अजरक पॅटर्न, म्हणजे तीनही अजरक मधल्या आहेत. तर हा बघा, हा असा पल्लू मी सेट केलेला आहे आणि खूप छान वाटते, सिंपल सोबर वगैरे. तर सध्या ना या साड्यांचा ट्रेंड खूप सुरू आहे आणि खूप छान वाटतात. आता ह्या मिरर वर्कमध्ये पण मिळतात आणि विदाऊट मिरर वर्कवाल्या देखील अजरक पॅटर्नमध्ये या साड्या उपलब्ध आहेत. पण आता मी ज्यावेळेस आता एका शॉपमध्ये जेव्हा गेली होती साडी खरेदी करण्यासाठी, पण ती खरेदी माझी नव्हती, माझ्या नंदेसोबत गेले होते मी. तर तिथे देखील मी बघितलं, तर तिथे देखील हे पॅटर्न मला दिसले होते. आणि ही सगळ्यात म्हणजे पर्पल आणि इंडिगो असा म्हणजे मल्टी कलरमध्ये ही साडी आहे. तर छान दिसते ही देखील. तर ही देखील मी अशा पद्धतीने लावली. या साड्यांचे ब्लाउज वगैरे शिवले ना, तर मग छान दिसतील या साड्या. आता सध्या जस्ट मी असं ड्रेसवरती लावून घेतलेल्या आहेत. तर या साड्यांना ना जास्त काही ज्वेलरीची वगैरे गरज लागणार नाहीये. सिंपल आणि जेवढं आपण सिंपल वगैरे राहू ना, तर तेवढं ती छान दिसणार आहेत. तर असं होतं माझ्या भावाने पाठवलेलं गिफ्ट आणि असा होता आजचा माझा धावपळीचा दिवस. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.